मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेता म्हणजे शेतकरी नाही तर शासनच भिकारी आहे, स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची गल्लत। मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम, शासन भिकारी असल्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची तंबी। राज्याला भिकारी म्हणणं असंवेदनशीलतेचा कहर, खासदार सुप्रिया सुळेंकडून कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्याचा निषेध, मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनाम्याची मागणी। जाहिरात स्कीम करायला 42 सेकंद लागतात का? व्हिडिओबाबत कोकाटेंच्या स्पष्टीकरणानंतर रोहित पवार आक्रमक, तर रोहित पवार जास्त हुशार, मला जाहिरात स्कीम करायला वेळ लागतो, कोकाटे संतापले। राजीनामा द्यायला मी विनयभंग किंवा चोरी केलेली नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। सभागृहात रम्मी खेळतानाच्या व्हिडिओचा विषय किरकोळ असल्याचं देखील कोकाटे यांचं मत। मला रम्मी खेळता येत नाही, सभागृहात रम्मी खेळलो हे सिद्ध झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, कोकाटेंचं आव्हान, तर व्हिडिओ काढणाऱ्यांना कोर्टामध्ये खेचण्याचा देखील इशारा। कृषी मंत्री कोकाटेंच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आक्रमक, केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी, तर मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं देखील आंदोलन। कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, फडणवीसांची तीव्र नाराजी, तर आपण 25 वर्षापासून विधानसभेत नियम कायदे समजतात, मीडियावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असावं, कोकाटे यांचं भाष्य। कोकाटे यांनी विनाकारण विषय वाढवू नये, दिलगिरी व्यक्त करावी, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा सल्ला। देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट, फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाही तसा प्रश्न पडतो। महाजनांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या पुस्तकामध्ये शरद पवारांकडून गौरवाचे उद्गार। फडणवीस प्रामाणिक आणि हुशार, भविष्यात त्यांना केंद्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गडचिरोलीमध्ये कार्यक्रम, फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन। महाराष्ट्र पोलीस हनी ट्रॅप प्रकरणाचा नाहीतर पेन ड्राईव्ह आणि सीडीचा शोध घेत आहेत, संजय राऊतांचा दावा, तर प्रफुल्ल लोढा, छोटा मासा मोठा मासा मंत्रिमंडळात राऊतांचा महाजन यांच्यावर निशाणा। हनी ट्रॅप प्रकरणामधला आरोपी प्रफुल्ल लोढाच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल, पतीला नोकरी देतो असं सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला, हरिभाऊ बागडे यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत, सूत्रांची माहिती, तर संसदेच्या बैठकीसाठी धनखड यांच्या जागी हरिवंश सिंह उपस्थित राहणार। कल्याणमध्ये खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण, डॉक्टरांच्या भेटीसाठी थोडा वेळ थांबा असं सांगताच तरुणाकडून लाथाबुक्क्यानं मारहाण, मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल। नाशिकच्या चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळला, वाड्याखाली 10 ते 15 वाहनं अडकल्यानं मोठं नुकसान, वाडा बंद असल्यामुळे जीवितहानी टळली। भारतीय हवाई दल सप्टेंबरपर्यंत MiG-21 लढाऊ विमानं टप्प्याटप्प्यानं बंद करणार, MiG-21 ची जागा आता स्वदेशी तेजस लाईट कॉम्बॅक्ट विमान घेणार, संरक्षण अधिकाऱ्यांची माहिती। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।